राम राम मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की सोयाबीन पिकावरती जर आपण 30 दिवसाचं सोयाबीन झाल्यानंतर तणनाशक फवारणीचा जर वापर केला तर आपल्या सोयाबीन पिकामध्ये उत्पन्नामध्ये घट होईल का, आपलं सोयाबीन मार खाईल का, आपण ते बघणार आहोत. तर मित्रांनो, म्हणजेच की 1 महिना झाल्यानंतर जर आपण तणनाशकची फवारणी केली तर आपलं नुकसान होणार आहे का? तर हो मित्रांनो, ते कशा प्रकारे अजून आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर मित्रांनो, सोयाबीन हे एक अल्पपीक आहे मित्रांनो. याला 45 दिवसापासून जवळपास फुलं लागण्यास सुरुवात होतात आणि या अवस्थेमध्ये जर आपण तणनाशकचा जर स्प्रे केला तर याला फुलधारणा कमी होईल आणि सोयाबीनची वाढ खुटेल आणि मित्रांनो, आपलं सोयाबीनचं उत्पन्नामध्ये जवळपास 40 ते 30% घट होण्याची शक्यता असते जर मित्रांनो आपण चुकीच्या टायमाला तणनाशक फवारणी केली तर मित्रांनो. म्हणून होता तर या अवस्थेमध्ये तणनाशक करणे टाळावे किंवा जर बाजारामध्ये नवीन तणनाशक उपलब्ध झाले असेल की फुलोरा अवस्थेमध्ये सुद्धा चालते तर तसे वापर करावे. लाईक, सबस्क्राईब, धन्यवाद.